दरम्यान पुण्यात रात्री उशिरापर्यंत पब सुरू असतात, मात्र एक्साइज डिपार्टमेंट काहीच कारवाई करत नाही असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी केलाय। त्यामुळे पुण्यातल्या पब्सना एक्साइज डिपार्टमेंटही जबाबदार आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला। तर अंधारे आणि धंगेकर यांनी आज एक्साइज डिपार्टमेंटच्या कार्यालयावर हल्लाबोल केला। 50 खोके असं लिहिलेला एक खोका आणि पैशांचे बंडल घेऊन हे आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर एक्साइज अधीक्षकांच्या कार्यालयातही धंगेकर आणि अंधारे यांनी जाब विचारला। तिथे पैशांचे बंडलही कार्यालयात मांडण्यात आले आणि हप्तेबाजीची जंत्रीच यावेळी सुषमा अंधारे यांनी वाचून दाखवली। त्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साइज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर आबरू नुकसानीचा केस टाकायची भाषा केली। आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले, याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल? ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं नाव घेतलं होतं ससूनमध्ये, ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं। आता एका लल्लू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं? आमचं एकच म्हणणं आहे की हे बार बंद झाले पाहिजे, ही पब संस्कृती मिटली पाहिजे। छत्रपतींचं हे पुणे आहे, वैभवशाली इतिहास सांगणारे पुणे आहे, विद्येचं माहेरघर आहे आणि या घरामध्ये येणारा विद्यार्थी पब संस्कृती घेणार आहे का, अंमली पदार्थ घेऊन जाणार आहे का, ही परिस्थिती पालकांना चिंताग्रस्त झालेली आहे। अजय तावरेंनी ज्या पद्धतीने चूक केली, चूक नाही ही वस्तुस्थिती पाकिट संस्कृती, ह्याच्यामध्ये हसन मुश्रीफ साहेबांचा त्याच्यावर आशीर्वाद आहे आणि आशीर्वादाखाली हे काय धंदे चालत नाही। तुमच्या माध्यमातून मला कळलंय की हसन मुश्रीफ म्हणजे जे आरोप केले धंगेकरांनी माफी मागाव, ते ज्येष्ठ मी त्यांच्या पाया पडायला जातो, पण एक आठ आहे की पुण्यातली पब संस्कृती संपली पाहिजे। पुणेकरांच्या वतीने मी त्यांच्या पाया पडायला बी तयार आहे। या बाबतीत 8000च्या वरती गुन्हे दाखल झालेले आहेत। तुम्ही मागचा रेकॉर्ड काढा। तिसरी गोष्ट राहिली पब बार आणि हॉटेल मालकावरती कारवाई करण्याची। दरवर्षी किंवा यापूर्वी ज्या केसेस व्हायच्या त्या केसेसपेक्षा दुप्पट केसेसमध्ये वाढ झालेली आहे। गेल्या वर्षी 550 पेक्षा जास्त गुन्हे या अनुदेप्तीधारकावरती करण्यात आलेले आहेत, नोंदवण्यात आलेले आहेत। तोडणं आमच्या हातात नाही, आम्ही कारवाई करू। बंद केलेत, आम्ही 54 बंद केलेले आहेत। अजून सुद्धा तुम्हाला वाटतंय कुठल्या बारवरती कारवाई राहिलेली आहे ते पण करू आम्ही कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।